हा 40 गुंठ्यामध्ये प्लॉट आहे. आणि किती झाड बसले सर रेकॉर्ड ब्रेक झाड 3500 झाडे मिळेल. सदाबहार व्हरायटी आपली थायलंड देशातली संशोधित उंची 3 फूट आहे आणि ह्या 3 फुटामध्ये आपण 4 स्टेपचा माल दिसू एवढा असतो आणि एवढा असताना आपण बांधल्यानंतर हे पेरूची साईज अशी होती. फंपिशी लावलेला असताना सुद्धा या भरपूर प्रमाणात कळे भरपूर म्हणजे एका झाडाला जवळपास 80 ते 85 लाईनीची अशी झाडं लावलेली हिमोगनीची झाडे प्रत्येक 6 फुटावर हे एक झाड लावलेलं आहे. आपल्याला शेती कमी असल्या कारणाने आपण कमी जागेत जास्त उत्पन्न काढण्याचा मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर मी आज आलेलो आहे आपल्या पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील फाटके या गावामध्ये. तर या ठिकाणी एक पेरूची लागवड केलेली आहे. तर ही पेरूची लागवड म्हणजे हा विशेष म्हणजे हा सदाबहार पेरू आहे. वर्षभर याला पेरू लागलेले असतात. तर ही इस्रायली पद्धतीने लागवड केलेली आहे. तर आपण या पेरू बागेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांवर. तर चला बघूयात आपण या पेरू बागेबद्दल पूर्ण माहिती. आपल्या बरोबर आहे त्या पेरू बागेचे मालक, तर त्यांचं आपण स्वागत करूयात आपल्या या चॅनलवर. तर चला बघूया. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलवर. तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि परिचय दान करून. नमस्कार, माझं नाव अभिषेक संजय वाळुंज, राहणार फाकटे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे आणि माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तर सर आपण ही जी पेरूची लागवड केलेली आहे ती कधी केलेली आहे? सर ही 11 जून 2024 ला लागवड केलेली आहे. अच्छा, आणि हा कोणत्या व्हरायटीचा पेरू आहे? हा सदाबहार व्हरायटीचा पेरू आहे. सदाबहार म्हणजे कंटिन्यू त्याला 12 महिने त्याला माल येतो. अच्छा, तर आता हे फळ पेरूची बाग लावण्याचं डोक्यात कसं घेतलं तुम्ही? डोक्यात घेण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर पाहिलं होतं सदाबहार पेरूची व्हरायटी आणि त्यानुसार ट्रीटमेंट भेटल्या. अच्छा, आणि आता हे जे आता तुम्ही उत्पन्न घेता, आता कितवं चालू आहे तुमचं उत्पन्न घ्यायचं? हा जवळपास तर तिसरा वार आहे. तिसरा याच्यात घेऊन राहील. तिसरा वार. आता तुम्ही कशी लागवड केली आहे जरा थोडं हे सांगा ना. सर ह्या दोन्ही झाडांमधलं अंतर 2 फूट आहे आणि हे अंतर 6 फूट आहे. हे अंतर 6 फूट आहे. अच्छा, म्हणजे खाली 2 फुटाचं अंतर आहे. हो, आणि हे 6 फूट आहे. आणि हे काय खाली लावलं? सर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे का जे आपल्याला तण नियंत्रणाचं काम करतं आणि हे विडमॅट टाकल्यामुळं आपल्याला गवताची संख्या कमी होते आणि मजूर कमी लागतात. आणि दुसरं एक त्याचं वैशिष्ट्य आहे, आपल्याला पेरूच्या बागेसाठी पाणीही कमी लागतं. अच्छा, म्हणजे याला पूर्ण तुम्ही ड्रिपिंगची सोय केली? हो, ड्रिपिंगची सोय केली, याच्या खाली पाहिजे. आणि आता हे तुम्ही किती जागेमध्ये हा प्लॉट? सर हा 40 गुंठ्यामध्ये प्लॉट आहे. आणि किती झाडं बसले? सर रेकॉर्ड ब्रेक झाड 3500 झाडे मिळेल. 3500 झाडं बसले. आणि याला तुम्हाला खर्च म्हणजे रोपांसाठी किती खर्च आला तुम्हाला? सर रोपांसाठी 2.5 लाख रुपये लागले. म्हणजे प्रति रोप कितीला पडलं? 90 रुपयाला. 90 रुपयाला पडलं. सदाबहार आपलं सदाबहार व्हरायटी आपली थायलंड देशातली संशोधित वाहने. आणि याला हे किती आलं? लागवड करण्यापूर्वी तुम्ही काय नियोजन केलं होतं? म्हणजे लागवड करण्यापूर्वी ह्या शेतात पूर्ण ऊस होता. हे संपूर्ण जे शेत आहे ना, हे संपूर्ण शेतात ऊस होता. ऊस तुटल्यानंतर आपण प्रथमतः नांगरट केली. नांगरट केल्यानंतर रोटावेटर मारला आणि रोटावेटर मारल्यानंतर सपाटच आपण फक्कीने सर्व आखून घेतलं. 6 बाय 6 अंतर आखून घेतलं, 2 बाय 2 अंतर आखून घेतलं, संपूर्ण लाईनांचं अंतर आखून घेतलं आणि याची लागवड केली. अच्छा, आणि रोप लागवड करायची वेळेस त्याला काही तुम्ही काय वापरलं होतं का, खत किंवा असं काही? हो, वापरलं होतं ना. लागवड करण्याच्या अगोदर थोडंसं बुरशीनाशक वापरलं होतं. अच्छा, लागवड केल्यानंतर 4 महिन्यानंतर आपण झाडाची कटिंग घेतली. पहिली कटिंग घेतल्यानंतर आपण 4 महिन्यात कटिंग घेतल्यानंतर आपण त्याला फुटवे आले 2 आणि ते फुटवे आल्यानंतर त्याला माल लागल्यानंतर म्हणजे सांगण्याचं वैशिष्ट्य असं आहे, झाड लावल्यापासून आपण आमुषा आणि पौर्णिमेला फवारा घेतो, कीटकनाशक, बुरशीनाशक. अच्छा, आपण आहे ना त्यासाठी ना रोग यावा नाही म्हणून प्रिव्हेन्शनच आधी औषधं सोडत असतो. बॅसिलोमायसेल, ट्रायकोडर्मा, सोडो, बॅसिलस हे सर्व औषध आहे ना अगोदरच सोडत असतो प्रिव्हेन्शन म्हणून. त्यामुळे आपल्या बागेला आतापर्यंत कोणताही रोग आला नाही. लागवड करण्याच्या वेळेस आम्ही पहिले ठिबकचे पाईप वापरून घेतले, 1-2 तास पाणी दिलं, त्यानंतर झाडं लावली आणि झाडांच्या ग्रोथ नुसार
आपण 3 ते 4 महिन्यानंतर आपण हा वीड मॅट टाकला. अच्छा. आणि अजून कशा प्रकारे तुम्ही याचं हे केलेलं आहे, चौबाजूनी झाडं लावलेली आहेत, ते कसं नियोजन केलेलं आहे? ते नियोजन असं केलेलं आहे का आपण संपूर्ण आहे ना बांधाच्या कडेने मोगणीची झाडं लावलेली आहे. प्रत्येक लाईनीची अशी झाडं लावलेली ही मोगणीची झाडे. प्रत्येक 6 फुटावर हे एक झाड लावलेलं आहे. आणि हे झाडाचं वैशिष्ट्य असं आहे का ह्या झाडाचा आपण पाण्यातल्या झाजेला उपयोग करू शकतो लाकडाचा. अच्छा. हे झाड किती बसले तुमचे सगळे? सर ही मोगणीची झाडं 600 झाडं बसलात. 600 झाडं बसले. प्रत्येक लाईनीच्या सुरुवातीला लावलेलं आहे आणि शेवटी लावलेलं आहे? प्रत्येक लाईनीच्या सुरुवातीला लावलेले आहे आणि त्या 2 लाईनी रेग्युलर लावलेली आहे. आणि हा ताण कधी दिला तुम्ही? तो ताण आपण झाडांच्या ग्रोथ नुसार आपल्याला असं वाटलं का झाड खाली कलंटीन, त्याच्यामुळे आपण ही तार बांबू केलेली आहे. एक 4 महिन्यानंतर केलेली आहे. हे ताण देण्यासाठी किती खर्च आला तुम्हाला? सर हे ताण देण्यासाठी आपल्याला आहे ना कमीत कमी एक 35,000 रुपये खर्च आला पूर्ण बागेला. हा, संपूर्ण बागे. अच्छा. तर ही रोपं बांधलेली म्हणजे याचा विषय असा आहे ही जी फांदी ना ही खाली होती पूर्ण, त्यामुळे ही वर टांगती घेतलेली आहे. आणि याला खर्च संपूर्ण बागेला कमीत कमी 10,000 रुपये आला बांधण्यासाठी. हा, बांधण्यासाठी लेबर. तर हे फांदी बांधण्याचं कारण असं आहे, हे बघा आता याची साईज वाढली आणि साईज वाढल्यामुळे ही फांदी खाली हे झाली, त्याच्यामुळे आपण अशी फांदी त्याला वर बांधतो, वरती सपोर्ट देतो. अच्छा. हे असं आपण पेरू बांधतो आणि पेरू बांधण्यापूर्वी हे पेरू एवढा असतो आणि एवढा असताना आपण बांधल्यानंतर हे पेरूची साईज अशी होती. तो असा सदाबार पेरूचा आपला छान प्रकारे असा माल. आता हा चांगल्या मोठ्या प्रमाणात साईज वाढलेली त्याची, म्हणजे हा माल तो पेरू तयार झालेला आहे. हो, तयार झालेला आहे. अच्छा. आणि आता हे लावण्यास जाळी आणि पिशवी लावायला खर्च किती होईल या बागेला? सर हे लावण्यासाठी ना एक 50 पैशाला फम असतो आणि 140 रुपये किलो पिशवी असते. तर या संपूर्ण 1 एकर बागेला आपला लेबरचा खर्च गेलाय 35,000 रुपये आणि फम पिशवीचा खर्च गेला 1 लाखाला जवळपास त्या किमतीने. आता लेबर जे असतात लावणारे ते कशावर घेतात, म्हणजे नागावर घेतात का पूर्ण बागेच्या साईज नुसार घेतात? ते लेबर जे असतात ना ते फम घेतात. ह्यो जो फम आहे ना आपला, तर ह्यो फम आपला 60 पैसे फम आहे. म्हणजे एक फॉर्म लावायचं त्यांचं 60 पैसे रेट. अच्छा. उक्त घेतात ते, म्हणजे दोन्ही मिळून फम पण लावतात आणि वरून ही पिशवी पण लावतात. याचा उपयोग काय? लावल्यानंतर आपण जे आपले कीटक असतात, जे किडे असतात ते किड ह्या फळाला डंक मारत नाही. सर विषय असा आहे, ज्यावेळेस एवढं फळ असतं एवढं फळ असताना आपण ज्यावेळेस फम पिशवी लावतो, फम पिशवी लावल्यानंतर सांगायचं तात्पर्य असं आहे की फम पिशवी लावल्यानंतर 40 ते 45 दिवसात आपला माल हार्वेस्टिंगला येतो आणि चांगल्या प्रकारे आपल्याला त्याला कलर येतो आणि त्याचा आकार चांगला तयार होतो. अच्छा. सदाबहार पेरूचं वैशिष्ट्य सर असे तर संपूर्ण बागेला आपण फमपिशी लावलेली, संपूर्ण बागेला. पण प्रत्येक झाडाला तुम्ही बघा फमपिशी लावलेला असताना सुद्धा या भरपूर प्रमाणात कळे, भरपूर म्हणजे एका झाडाला जवळपास 80 ते 85 कळी आणि एकदम स्ट्रॉंग कळी निघलेली आहे. आणि इकडे तुम्ही जर पाहसाल तर हे बघा खाली फमपिशी लावलेली आहे आणि वर खूप अशा छान प्रकारे फुटवे येऊन आणि याला पण कळ्या आलेल्या आहे बघा, या बघा कळ्या. आणि या झाडाचं वैशिष्ट्य असे, हे झाड कमीत कमी 3 फुटाच्या वर जात नाही. हे झाड एवढे ठेवले आपण, हे झाड याच्यावर आपण वाढून देत नाही, याचं वैशिष्ट्य असे. आणि बाकीच्या व्हरायट्यामध्ये जी झाडं मोठी होतात आणि मोठे होऊन जे माल देतात, तशी आपली ही झाडं छोटे असतानाच आपल्याला भरपूर प्रमाणात ते माल देतात. याचा कटिंगचा पिरियड कोणता आहे म्हणले तुम्ही? सर याचा कटिंगचा पिरियड असा असतो, ज्यावेळेस माल हार्वेस्टिंगला येतो आणि ज्यावेळेस ही जी काडी असते, ही जी वाढते, ही काडी आपण आपल्या स्टेपनुसार कट करतो. अच्छा. आणि कटिंगला खर्च किती येतो तुम्हाला पूर्ण बागेला? सर आता सांगायचं तर तात्पर्य झालं, ह्या सर्व 1 एकर बागेचा कटिंगला खर्च एक 10,000 रुपये. आणि पूर्ण फवारणीचं एका टायमाचा फवारणीचा खर्च किती येतो तुम्हाला? एका टायमाचा फवारणीचा खर्च एक 500 रुपये येतो. आणि खतासाठी किंवा ड्रिपने सोडलेलं औषध असतील काही? त्यासाठी संपूर्ण वार निघतपर्यंत एक 20,000 रुपये खर्च येतो. ही मोगणीची झाडं लावलेली आहे आणि ही झाडं लावताना आपण ही 4 फुटं लावलेली आहे. 4 फुटानंतर झाड लावलेलं आहे. प्रत्येक 2 झाडांच्या मध्ये एक झाड लावलेलं आहे.
इथं झाड घेतल्यानंतर परत 2 झाडं सोडून दिल्यानंतर ही झाड लावलेली, परत इथं 2 झाडं सोडून दिल्यानंतर हे झाड लावलेले. म्हणजे असं संपूर्ण दोन्ही लाईन झाडं लावलेली आहे मोगऱ्याची. असं अजिबात काही परिणाम नाही. उलट ह्या झाडांचं वैशिष्ट्य असं आहे, हे कार्बन क्रेडिट देतं आपल्याला. ह्या झाडाचं वैशिष्ट्य शासन आपल्याला कार्बन क्रेडिट देतं, पण आपण शासनाच्या नियमानुसार ही झाड लावलेली नाही, ही घनदाट लावलेली आहे. त्याच्यामुळं याचं वैशिष्ट्य एवढंच आहे, श्वास आपल्याला अति व्यवस्थित भेटतो. ह्या संपूर्ण बागेला आहे ना, आताच नुकताच उन्हाळा संपलेला आहे. या संपूर्ण बागेला आच्छादन केलं होतं, क्रॉप कव्हर टाकलेला होता. हे जे तुम्हाला दिसतंय ही तार, परत हे जे खांब दिसतात, ह्या दोन्ही खांबांच्या संपूर्ण बाग झाकून घेतली होती क्रॉप कव्हरनी. आणि त्या क्रॉप कव्हरचा फायदा असा झाला की जो पेरूला सनबर्निंगचा प्रॉब्लेम येत होता, तो सनबर्निंगचा प्रॉब्लेम अजिबात आपल्याला आला नाही. आणि उन्हाळ्यात पेरूला खूप छान प्रकारे रेट सापडले आणि त्यामुळे आपलंही उत्पन्न छान निघलं. आता तुम्हाला जो माल निघालाय त्याला रेट कसं भेटलं तुम्हाला? उन्हाळ्यामध्ये जो माल निघाला त्या संपूर्ण मालाला आपल्याला 45 ते 70 रुपयापर्यंत रेट भेटला. अच्छा. आणि आता निघाला तो? आता आपला 1-1.5 महिन्यात चालू आहे. ही फळबाग लावण्यासाठी अनुदान आपल्याला भेटतं का शासनाचं? हो, शासनाचं अनुदान आहे, पण शासनाच्या अनुदानात ही झाडं बसत नाही. आपण शासनाच्या अनुदानानुसार जर केलं तर शासनाचा नियम आहे का प्रत्येक झाडांचं अंतर कमीत कमी 5 ते 6 फूट पाहिजे आणि मधलं अंतर 9 ते 10 फूट पाहिजे. ते आपण केलं नाही. आपल्याला शेती कमी असल्या कारणाने आपण कमी जागेत जास्त उत्पन्न काढण्याचा मुद्दा हाताशी घेतलेला आहे. आणि अनुदानापेक्षा शेतकऱ्यांना सांगणं एवढंच आहे का अनुदानापेक्षाही कमी जागेत तुम्ही जास्त उत्पन्न काढा, अनुदानापेक्षाही जास्त तुम्हाला फायदा होईल. बघू शकता तुम्ही आता हे झाडाचं वैशिष्ट्य. कारण ह्या झाडाचा विषय असा आहे, याला तुम्ही बघा, पानं कमी आणि फळं जास्त आहे. ह्या झाडाला कमीत कमी माझ्या सांगण्याचा जर विषय घेतला तर 30 फळं आहे. हे 30 फळं आहे. आणि ह्या झाडाला आपण पिशवी लावलेली आहे आणि खूप छान प्रकारे माल आलेला आहे. बघा एका फांदीला 4-4, 5-5 फळ येऊ शकता. या पेरूच्या झाडाचं खोड केवढे, हे खोड आहे. आणि ह्या खोडाला जे ब्रँचेस फुटल्यात, ज्या फांद्या फुटल्यात, त्या फांद्याला खूप छान प्रकारे असा माल आलेला आहे. आता कमीत कमी 100 ग्रॅम प्लस माल आहे. अवघ्या एक महिन्यानंतर हा माल हार्वेस्टिंगला येईल. आणि ह्या एका झाडाला कमीत कमी 15 किलो माल आहे. आणि ह्या मालाची साईज कमीत कमी 500 ते 600 ग्रॅम साईज होती. पण बाजारामध्ये रेट आपल्याला 400 ग्रॅम पेरूलाच भेटतो. त्यामुळे आपण 400 ग्रॅमचं झाल्यानंतर हार्वेस्टिंग. मला एका सदाबहार झाडाचं वैशिष्ट्य सांगतो. ह्या झाडाला 4 स्टेपचा माल आहे. पाहू शकता तुम्ही शेतकरी. हे कळी पण आहे, याला पेरू पण आहे आणि याला फुलकळी पण आहे. आणि फुलकळी असून थांबलं नाही तर याला फळपिशी लागलेला माल पण आहे आणि फळपिशी लावायला आलेला पण माल आहे. म्हणजे एवढ्या छोट्या झाडाचं वैशिष्ट्य एवढं खूप मोठ्या प्रमाणात आहे. ह्या सदाबहार पेरूच्या झाडाचं कमीत कमी उंची 3 फूट आहे. आणि ह्या 3 फुटामध्ये आपण 4 स्टेपचा माल दिसतो. ह्या झाडाच्या व्यतिरिक्त हा तुम्हाला कोणत्याही झाडात माल दिसणार नाही. हे सदाबहार पेरूचं वैशिष्ट्य आहे. आणि हे वैशिष्ट्य असताना सदाबहार पेरूची आपण ज्या वेळेस छाटणी घेतो त्यावेळेस छाटणी घेतल्यानंतर असे 2 कळ्या येतात, काही ठिकाणी असे 3 येतात. तर साईजला मार खातल्यामुळे आपल्याला हे तोडायचं आहे. हे तोडल्यानंतर इकडे एक राहिलं आणि इकडे एक राहिलं, इकडे एक राहिलं आणि इकडे एक राहिलं. प्रत्येक फांदीला 4-4 कळ्या ठेवायच्या आहे. 4 ठेवल्यामुळे त्याचं छान प्रकारे साईज होते. 400 ग्रॅम प्लस तो माल होतो आणि त्या मालाला योग्य रेट मिळतो. पाहू शकता तुम्ही आता ह्या आपल्या बागेमध्ये हा तोडणीयुक्त पेरू आहे. खूप छान प्रकारे साईज आहे. गोलाकी बघा तुम्ही, त्याची कलर बघा. आणि ह्या कलरमुळे आपल्याला बाजारामध्ये रेटही व्यवस्थित भेटत आहे. आता साईज ग्रॅमनं केवढा असेल अंदाजे? अंदाजे जर ग्रॅमचा विचार केला तर हा पेरू 400 प्लस आहे. तर आपण एवढी साईज झाल्यानंतर ह्यो फम लावतो. हा फम असा लावल्यानंतर ही कॅरीबॅग वरून हे करतो, फमच्या वर गाठण मारायची. ही अशी गाठण मारतो, ही जी आहे ही फमच्या वर अशी गाठण मारतो, त्यामुळे हे निष्ठत नाही. आणि हे लावल्यानंतर
ह्या फळाला कोणत्याही माशीचा डंख होणार नाही, कोणतीही तुमच्या किडांपासून हे संरक्षण राहतं. आणि ह्यो पेरू जर खाल्ला तर पूर्णपणे ऑर्गेनिक पेरू आहे. संपूर्ण 1 एकर बागेला आहे ना पाणी व्यवस्थापन असंही वापसा कंडिशनला पाणी देतो आपण. वापसा कंडिशन म्हणणे कसं, ज्या वेळेस आपण हे विडमॅट उचकतो, ही विडमॅट ज्या वेळेस उचकतो त्यावेळेस याच्यात जे वलावा दिसतोय बघा, हा वलावा आपला कंटिन्यू टिकून दिसतो. ह्या विडमॅटचा एवढाच फायदा आहे पेरू बागेला वलावा कंटिन्यू टिकून ठेवण्यासाठी. आणि ह्या बागेला सांगता जर आलं, पावसाळ्यात पाणी 3 दिवसा मिळून एक अर्धा तास, 3 दिवसा मिळून अर्धा तास, आणि उन्हाळ्यात आपण 3 दिवसा मिळून कमीत कमी 2 ते 2.5 तास पाणी देतो. हे 5 तास सांगण्याचं वैशिष्ट्य एवढं आहे ह्या सदाबहार पेरूच्या बागेला. अत्यंत कमी पाणी लागतं, अत्यंत म्हणजे खूप कमी पाणी लागतं. तर ह्या वर्षी ह्या संपूर्ण म्हणजे ह्या संपूर्ण बागेला 1 लाख फम लागलेला आहे, 1 लाख फम लागलेला आहे. आणि साधारणपणे 400 ग्रॅमचा जरी पेरू झाला तर एक 35 ते 40 टनापर्यंत आता उत्पन्न. तुम्ही हे जे झाड सुरुवातीला लावले तेव्हा तुम्हाला फर्स्ट टाइम आणि सेकंड टाइम किती उत्पन्न मिळालं होतं? ह्यो जो बार आहे, तिसरा बार आहे. पहिल्या बाराला मला कमीत कमी 15 टनाचं उत्पन्न भेटलं, दुसऱ्या बाराला मला कमीत कमी 12 टनाचं उत्पन्न भेटलं, आणि आता अपेक्षा आहे माझी का 35 ते 40 टन उत्पन्न. आणि याला खर्च कितीला आला तुम्हाला सगळं फॉर्म आणि हे सगळं सेटअप करायला? हे संपूर्ण सेटअप करायला ह्या संपूर्ण बागेला 6 लाख रुपये खर्च आलता. पूर्ण रोप धरून मशागत वगैरे, हे विडमॅट, परत ड्रीप केअर, इरिगेशन, तार बांबू संपूर्ण धरून एक 6 लाख रुपये कव्हर टाकलं ते पण सगळं ते सगळं धरून कव्हर 6 लाख रुपये. हो. सर ही जी पेरूची बाग आहे तुमची, तर इतर शेतकऱ्यांना जर हे पेरूची बागेचं जर माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करता का? हो, माहिती पण देऊ शकतो, त्यांना मार्गदर्शन पण देऊ शकतो, आणि त्यांना जर हवे जर असेल रोप पण देऊ शकतो. तर धन्यवाद, तुम्ही तुमच्या या पेरू बागेबद्दल छान अशी संपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आणि तुम्ही पण शेती आणि उद्योगाबद्दल जी माहिती सांगता आणि ती माहिती शेतकऱ्यांना व संपूर्ण जनतेला छान प्रकारे अशी समजती, त्याबद्दल तुमचंही धन्यवाद. तर मंडळींनो, हे होते या पेरू बागेचे मालक. तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती आणि त्यांचा हा बाग कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा, हा व्हिडिओ शेअर करायला आपल्या मित्रपरिवार, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांवर. आणि हो, अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील दिलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळून जाईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.